जय शिवराय शेतकरी बांधवांनो, बळीराजाला आता परत एकदा सुवर्ण दिवस येणार आहे आणि ते दिवस फक्त एकाच माणसामुळे, जे की आपण मागील एका व्हिडिओमध्ये 2 ते 3 दिवसापूर्वी सांगितले होते की राहिलेल्या सर्व थकीत कर्जबाजारी शेतकऱ्यांची ही कर्जमाफी विधानसभा निवडणुकांपूर्वी अटल आहे आणि फक्त एका माणसामुळे. कारण की गेल्या मागच्या काही दिवसामध्ये 3 ते 4 दिवस जे की बुलढाणा जिल्ह्यातील लोकनेते रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं किंवा एक आमरण उपोषण करण्यात आलं होतं आणि त्यांनी सलग 4 दिवस म्हणजेच की शेतकरी बांधवांनो उपोषण केलं आणि चौथ्या दिवशी जे की राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी, त्याचबरोबर राज्य शासनाचे काही मेंबर्स आहेत, त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आणि त्यांची एक बैठक नियोजित करण्यात आली होती, जे की शेतकरी बांधवांनो 11 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच की काल त्यांची एक बैठक, जे की महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री तसेच गृहमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यांच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे काल एक बैठकही सुद्धा त्यांची पार झाली. तर शेतकरी बांधवांनो, त्या बैठकीत कोणते निर्णय शेतकऱ्यांच्या हिताकरता झाले आणि शेतकऱ्यांना कोणता लाभ त्याच्यातून भेटणार आहे, कर्जमाफी, राहिलेला उर्वरित 75% पीक विमा, चालू वर्षाचा 25% अग्रिमचा पीक विमा त्या आणि सरसकट कर्जमाफी या संदर्भातील कोणते निर्णय जाहीर करण्यात आले किंवा त्यांचा अहवाल निर्गमित करण्यात आला, मान्य करण्यात आले, या संदर्भातील संपूर्ण काही माहितीचा आढावा अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याकरता शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे शेतकरी बांधवांनो, कारण की काल त्या बैठकीत खूप मोठे निर्णय पार पडले, ते आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि जर कधी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्याच्याकरता व्हिडिओला पण लाईक आताच करा शेतकरी बांधवांनो. तर चला आपण व्हिडिओतील माहिती संपूर्ण काय ती जाणून घ्या. तर शेतकरी बांधवांनो, ठरल्या वेळेप्रमाणे जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांची बैठक काल जे की बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तिथे पार पडली शेतकरी बांधवांनो. आणि त्या बैठकीमध्ये अनेक निर्णय जे की पार पडले आणि ते बरेच काही जे की मागण्या जे की रविकांत तुपकर साहेब यांच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या होत्या उपोषणाच्या वेळी, की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मुख्यतः हमी भाव, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो हमी भाव म्हणजे जे शेतकरी आता तिथे नोंद करतील आपली, आता तो हमी भाव पण जाहीर होणार आहे. म्हणजेच की हमी भाव जाहीर झाल्याच्या नंतर तुमच्याकडून एक ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. त्या फॉर्ममध्ये तुमच्या जे की शेतीमाल तुम्ही कोणत्या आपल्या शेतामध्ये पेरलेला आहे तो सर्व काही पीक पेरा तिथे नोंद करून आणि त्याची सर्व काही नोंदणी तिथे करून, म्हणजेच की शासनाला थेट तुम्ही तुमच्या माध्यमातून माल विकसान, तो पण हमी भावाप्रमाणे. म्हणजेच की तुमची नोंदणी तिथे जर कधी ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून अप्रूव्हल झाली असेल तर शासन हे तुम्हाला हमी भाव ठरल्याप्रमाणे, जर कधी सोयाबीनला जर कधी 8,000 आणि कापसाला जर कधी 10,000 असा भाव ठरवण्यात आला तर हे सर्व काही शासन तुम्हाला हमी भाव म्हणून देतील. तर सर्वांनी आता याची काळजी घ्यावी. येत्या काळात हमी भावाचे जे अर्ज सुरू होतील तर त्याच्यामध्ये तुमच्या शेतातील पीक पेऱ्याची नोंद करून देणं ही खूप गरजेची आहे, अत्यंत आवश्यक होणार आहे, नसता तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही हमी भावाचा. तर हे झाला पहिला मुद्दा शेतकरी बांधवांनो. आता दुसरा मुद्दा म्हणजे राहिलेला सर्व काही उर्वरित 75% पीक विमा. तर बरेच काही व्हिडिओ आम्ही पण बनवले, तुम्ही पण पाहिले, इतर सर्व काही याच्यात पाहिले की आता मंजूर होणार, त्याचा मंजूर होणार. म्हणजे की शासन जसे निर्णय घोषित करतं, ज्याप्रमाणे सांगतं की ह्या तारखेला आम्ही देणार, त्या तारखेला तसे देणार, तसंही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतात. परंतु अक्षरशः शासन म्हणजेच की आता विशेषतः महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गेल्या 2023-24 या काळामध्ये कित्येक घोषणा करण्यात आल्या होत्या, पण अद्याप देखील राहिलेला उर्वरित 75% पीक विमा काही शेतकऱ्यांच्या अद्यापही बँक अकाउंटमध्ये आला नाही. तर शेतकरी बांधवांनो, आता नक्कीच तो पीक विमा 100% तुम्हाला भेटणार आहे, कारण की ती पण एक मुख्य मेन मागणी म्हणून तिथे त्यांनी ठरवली होती. कारण की असे लाखो शेतकरी असे की त्यांना अद्याप 1 रुपयाचा 2023 मधील खरीप पीक विम्याचा 1 रुपयाचा त्यांना राहिलेला उर्वरित 75%चा लाभ भेटला नाही. अक्षरशः काही शेतकरी असे त्यांना 25%चा पण लाभ 2023 खरीपचा भेटला नाही. तर राहिलेला उर्वरित 25% अग्रिम आणि त्याचबरोबर राहिलेला उर्वरित 75% 2023चा खरीप हंगामातील पीक विमा हा सरसकट ज्या जिल्ह्यातील नुकसान झाले त्यांना सरसकट आणि त्याचबरोबर उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा नक्कीच भेटणार आहे शेतकरी म्हणून. आता ते कशा पद्धतीने भेटणार, कधी भेटणार हे पण आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घ्या. आता तिसरी जी मुख्य महत्त्वाची मेन शेतकरी बांधवांनो म्हणजे विषय आहे, त्याच्याकरता रविकांत भाऊ तुपकर यांनी आंदोलन सुरू केलं होतं, उपोषण सुरू केलं होतं, ती म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. तर शेतकरी बांधवांनो, त्यांच्या माध्यमातून राज्य शासनाला एक पहिल्यांदा लेटर पाठवण्यात आलं होतं, जसं अब्दुल सत्तार यांनी पाठवलं होतं त्याचप्रमाणे त्यांच्या माध्यमातून एक लेटर पाठवण्यात आलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सरळ लिहिलं होतं की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी हा खूप जास्त कर्जबाजारी आहे, तो बँकांना पूर्णतः कर्जाची परतफेड
परतफेड करू शकत नाही, त्याच्यामुळे तो थकीत बनला. कोणत्याही बँका त्यांना परत कर्ज देऊ नाही लागल्या त्यांच्या ऐन काही महत्त्वाच्या वेळी. तर यालाच संबोधित घेऊन आता राज्य सरकारने ही कर्जमाफी करावी, त्याच्याकरताच आम्ही उपोषण करू लागलो. आणि त्याच्याकरताच त्यांनी देखील शेतकरी बनवून 4 दिवस अन्नत्याग पाण्याचा त्याग करून सर्व काही अमरण उपोषण केलं. आणि 4थ्या दिवशी जे की त्यांचं उपोषण तोडण्यात आलं. तर काल त्या बैठकीमध्ये सरसकट कर्जमाफी संदर्भातील पण एक मुख्य निर्णय काल पार पडला शेतकरी बनवून. आता त्या निर्णयामध्ये काय काय घोषित झालं ते पण सांगू शकतो. तर अजितदादा वित्तमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आता जे की लवकरच आम्ही त्याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा अहवाल निर्गमित करू, म्हणजेच की सर्व काही डेटा शेतकऱ्यांचा म्हणजेच की आता आमच्याकडे अवेलेबल झालेला आहे. जसं की आपण मागील काही काळामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की शेतकरी बांधवांनो आता की महायुतीचं सरकार जे आहे की राहिलेला जो डेटा त्यांच्याकडून 2023 मध्ये डिलीट झाला होता तो गोळा करण्याच्या मार्गावरती आहे आणि लवकरच तो डेटा गोळा होणार आहे. तर सर्व काही डेटा त्यांच्याकडे आता गोळा झालेला अवेलेबल झालेला आहे. तर त्या सर्व काही डेटाची शहानिशा पानिशा करून शेतकरी बांधवांनो कोणते शेतकऱ्यांना पात्र ठरवायचं, कोणत्या शेतकरी अपात्र ठरवायचं, कोणत्या शेतकरी किती वर्षातून म्हणजे थकीत आहे, किती वर्षापासून किती वर्ष त्याने कर्ज घेतलं होतं, असं सर्व काही याचा एक शहानिशा एक पानिशा करून त्याचा एक डेटाचा अहवाल निर्गमित करून आणि त्याच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीचा GR निर्गमित करून आता शेतकऱ्यांना असं फिक्स झालं नाही की किती लाखापर्यंत होऊ शकते. परंतु तुम्हाला एक माहितीच तो म्हणून सांगू शकतो की आता जोवर तो शेतकरी बांधवांनो सरसकट ही 3 लाखापर्यंत कर्जमाफी होणारच आहे आणि ही अटलच आहे शेतकरी बांधवांनो. कारण की गेल्या मागच्या 10 ते 11 वर्षापासून कोणतीही सरसकट कर्जमाफी झाली नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती खूप जास्त बोज आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे. शासनाचा म्हणजे राज्य शासनाचा काही निधी आणि केंद्र शासनाचा काही निधी जसं की तेलंगणा धर्तीवर झालं त्याप्रमाणे आपली देखील कर्जमाफी होणार आहे. परंतु आता कधी होणार आहे, किती काय त्याच्यात त्यांनी सांगितलं हे पण आपण जाणून घ्या. तर शेतकरी बांधवांनो जे राहिलेला उर्वरित 75% पीक विमा आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे हमी भाव आहे, त्याचबरोबर ही कर्जमाफी आहे, सर्व काही निर्णयाची अंमलबजावणी त्याचा GR काढून याची घोषणा घोषित शेतकरी बांधवांनो त्यांनी सांगितली. जर कधी तुम्ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी केली तरच तुम्हाला की आम्ही सूट देऊ नसता आमचा अन्नत्याग आंदोलन आणि अमरण उपोषण हे लाईफ टाईम म्हणजे पुढील येत्या काळात चालू राहणार आहे. हे आम्ही आंदोलन कधीही स्थगिती घेणार नाही आणि याचा तीव्र इशारा करून राज्यातील सर्व शेतकरी बांधव एकत्रित करून आम्ही कर्जमाफीसाठी आणि राहिलेल्या सर्व काही योजनांच्या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करू आणि याच्यामुळे शासनाला जे की खूप मोठा दारुण पराभव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला पाहावं लागेल असं त्यांनी तीव्र इशारा जे की काल रविकांत भाऊ तुपकर यांनी जे की अजितदादा पवार यांच्यासोबत बोलत असताना दिलेला आहे. तर ही एक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची गुड न्यूज पण म्हणू शकता. कारण की जे शेतकरी थकीत आहे त्यांना माहिती की थकीत असल्याचं कारण काय, त्यांना कोणत्याही बँका म्हणजे कर्ज देत नाही. तर एक आनंदाची गुड न्यूज आहे. तर शेतकऱ्यांना हे काय मुख्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पार पडले. आता राहिलेला उर्वरित 75% पीक विमा किती तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला येऊ शकतो हे पण आपण जाणून घ्या. तर ते पण त्यांनी सांगितलं जर कधी तुम्ही शेतकरी बांधव या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा पीक विमा दिला नाही तर आमचे शेतकरी बांधव तुम्हाला एकही मताधिक्य देणार नाही असं देखील त्यांनी तिथे सांगितलेले. आणि शेतकरी नक्कीच असंच करणार आहे. शेतकरी बांधव ज्या शेतकऱ्यांना अद्याप 1 रुपयाचा पीक विमा भेटला नाही ते शेतकरी त्यांना दाखवून देणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला. तर शेतकरी बांधव ही पण एक आनंदाची खुशखबर त्यांच्यासाठी आहे. तर हे काही मुख्य निर्णय काल रविकांत भाऊ तुपकर यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्यासोबत बोलत असताना यांच्या बैठकीत काल जी बैठक झाली त्याच्यात पार पडले. तर एक आनंदाची बातमी शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमची राय कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढे असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. तर शेतकरी बनवून मिळूया का नोंदमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.